PCOS म्हणजेच IVF. हाय, मी डॉक्टर शेखर अमले, संचालक एम्ब्रियॉन IVF सेंटर आणि सई मॅटर्निटी हॉस्पिटल. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम यासाठी नेहमीच IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी ही पहिली स्टेप आहे असं समजलं जातं किंवा असा समज आहे, परंतु हा अत्यंत चुकीचा आहे. आपण आधी समजून घेऊयात PCOS म्हणजे काय. हा एक सिंड्रोम आहे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, ज्याच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स असतो, ओबेसिटी असते आणि अनओव्युलेशन म्हणजे बीज यामध्ये स्त्रीमध्ये नैसर्गिकरित्या फुटण्यामध्ये अडथळा येत असतो. त्या तिन्ही फॅक्टरमध्ये जर आपण काम केलं तर नक्कीच टेस्ट ट्यूब बेबी न करता आपल्याला प्रेग्नन्सी राहू शकते. ओबेसिटी, तर ओबेसिटी ही लाईफस्टाईल मॅनेजमेंट, डाएट, स्ट्रेस रिड्यूस करणं यांनी आपण 1-2 वर्ष प्रयत्न करून निदान 12 ते 14 किलो वजन कमी करू शकतो. इन्शुलिन रेझिस्टन्स, त्यासाठी मेडिकेशन्स, काही इन्शुलिन रेझिस्टन्समध्ये वापरली जाणारी औषधं, इंजेक्शन घेऊन नक्कीच आपण त्याचा परिणाम करू शकतो. अनओव्युलेशन म्हणजे बीज फुटत नसेल तर काही इंजेक्शन देऊन आपण ओव्युलेशनची प्रक्रिया स्त्रीमध्ये घडवून आणू शकतो आणि ओव्युलेशन जर झालं, बीज मोकळं झालं तर प्रेग्नन्सी राहण्यास नक्कीच मदत होते. तर PCOS मध्ये IVF कधी कधी लागू शकतं. जर वरचे जे आपण उपचार केले आहेत त्यात यश नाही आलं, 1-2 वर्ष प्रयत्न करूनही जर यश नाही आलं किंवा रिपीटेडली IUI करून यश नाही मिळालं, ओबेसिटी कमी करण्यासाठी यश नाही मिळालं किंवा PCOS बरोबर जर हजबंड फॅक्टर असेल, एंडोमेट्रियोसिस असेल, ट्युबल पॅथॉलॉजी असेल, दुसरी कुठली काही इंडिकेशन असेल तर नक्कीच PCOS मध्ये IVF प्राधान्यक्रमाने करावं लागतं. PCOS बद्दल जर आपल्याला काही शंका असतील, काही सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या क्लिनिकला, सई मॅटर्निटी हॉस्पिटल आणि एम्ब्रियॉन IVF सेंटरला व्हिजिट करू शकता किंवा सल्ला विचारू शकता.